श्री स्वामी समर्थ. तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की स्वामींची सेवा तर करायची आहे, पण नक्की सेवा कशी करायची आणि नित्य सेवा कशी करायची. तर खूप सोपं आणि इझिली मी तुम्हाला अशी पद्धत सांगते. तर रोज तुम्हाला स्वामींची नित्य सेवा करायची आहे, तर तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृताचं जे आपलं पुस्तक आहे, स्वामींचं चरित्र त्याच्यामध्ये दिलेलं आहे, तर ते श्री स्वामी चरित्र सारामृताचं तुम्ही रोज पठण करा, रोज वाचन करा. तुम्हाला जर शक्य असेल तर एका बैठकीतच तुम्ही पूर्ण 21 अध्याय वाचले तरीही चालतील, किंवा मग तुम्ही दररोज 3 अध्याय तरी वाचावेत. स्वामी चरित्र सारामृतातले रोज 3 अध्याय तरी वाचावेत. आणि अध्याय वाचण्यापूर्वी तुम्ही 11 माळी स्वामी समर्थ जप करावा. 11 माळी शक्य नसतील तर तुम्ही 3 किंवा 5 माळी 7 माळी सुद्धा जप करू शकता स्वामी समर्थ या नामाचा, आणि किंवा 108 वेळा तुम्ही करू शकता. आणि त्याचबरोबर तारक मंत्राचं पठणही नित्य करणं गरजेचं आहे. तर नित्य सेवेमध्ये स्वामी समर्थांचं नाम जप, तारक मंत्राचा जप, तारक मंत्राचं पठण आणि रोज सारामृताचे 3 अध्याय तुम्ही करणं गरजेचं आहे. तर 3च अध्याय का वाचायचे, तर त्याच्या मागे कारण असं की पहिला जो अध्याय आहे तो भूतकाळासाठी, दुसरा जो अध्याय आहे तो तुमच्या वर्तमान काळासाठी, आणि तिसरा जो अध्याय आहे तो तुमच्या भविष्य काळासाठी. असे रोज 3 अध्याय तुम्ही वाचायचे. असे 21 अध्याय तुम्ही वाचायचे आहेत. आणि श्री स्वामी चरित्र सारामृताचं पूर्ण अध्याय वाचून झाल्यानंतर पुन्हा स्वामींना नैवेद्य दाखवायचा आणि पुन्हा स्वामींना म्हणायचं, श्री स्वामी चरित्र सारामृताच्या पुनर्वाचनास प्रारंभ करत आहे, असं म्हणून तुम्ही पुन्हा पहिल्या अध्यायापासून सुरुवात करायची आहे आणि रोज 3 अध्याय वाचायचे आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही स्वामींची नित्य सेवा करू शकता. आणि शक्यतो ब्राह्म्य मुहूर्तावर आपण जी सेवा करतो ती फलदायी असते आणि आपल्या मनालाही खूप समाधान लाभतं. पण असं काही बंधन नाही, तुम्ही तुमच्या वेळेनुसार नित्य सेवा करू शकता. श्री स्वामी समर्थ.